ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत्यात्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीमद भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं की श्रीमद भागवत महापुराण याचे जे प्रथम स्कंध आहे आणि या पहिल्या स्कंधामध्ये संपूर्ण कथा जी आली आपण यथावत श्रवण केली होती। बघा, श्रीमद भागवत सत्संगाचा पहिला स्कंध हा एका महिन्यामध्ये आपला पूर्ण झालेला आहे। जवळपास 30 ते 32 सत्संग प्रतिदिन झालेले आहेत आणि अत्यंत आनंदपूर्वक निर्विघ्न परमेश्वराच्या कृपेने अत्यंत उत्साहामध्ये आपले हे दिवस अत्यंत प्रसन्नतेने कसे गेले काही कळलंच नाही। कारण श्रीमद भागवती कथा अत्यंत परम कारुणी परमेश्वराची ही जी दिव्य लीला आहे, परम मंगलमय आहे आणि सगळ्यांना आनंद देणारी आहे, आल्हाद प्रदान करणारी आहे।
अशी श्रीमद भागवत कथा ऐकत असताना मन धरत नाही, कान तृप्त होत नाही. अशा प्रकारे ही कथा ऐकत ऐकत 1 मास पूर्ण झाला आणि 1 स्कंध त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर शेवटी जे होतं 19व्या अध्यायाच्या शेवटी राजा परीक्षितानं त्या ठिकाणी प्रश्न विचारले होते भगवान श्री शुकदेवजी महाराजांना. आणि शेवटी प्रश्न असे होते की म्रियमाणाय म्हणजे मृत्यूच्या मुखामध्ये पडलेल्या, आत्ताच मरण येणार आहे असा म्रियमाण व्यक्ती जो आहे त्याचं काय कर्तव्य आहे, त्याने काय केलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न विचारले होते की यत् श्रोतव्यम यत् जप्यम म्हणजे हे भगवन काय श्रोतव्य आहे, म्हणजे मी काय ऐकलं पाहिजे, मी कोणाचा जप केला पाहिजे, मी काय जप केला पाहिजे, मी कोणाचं स्मरण केलं पाहिजे, मी कोणाचं चिंतन, मी कोणाचं भजन, मी कोणाचं स्मरण केलं पाहिजे, जेणेकरून माझ्या जीवनाचा उद्धार होईल. आणि हे सामान्य जीवांकरता विचारलेले सगळे प्रश्न होते. अशा प्रकारे हा प्रथम स्कंद इथे समाप्त झाला. आणि यापुढे दुसऱ्या स्कंधामध्ये आता त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज आता बोलायला लागतील. परंतु आता लगेच काही आपल्याला दुसरा स्कंद प्रारंभ करायचा नाहीये, कारण की हा जो पहिला स्कंध आहे याची कथा आपण ऐकलीये, परंतु यामध्ये सुद्धा अनेक असं रहस्य दडलेलं असतं ज्याचं उद्घाटन होणं महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे ही कथा आपण ऐकत गेलो याची उजळणी नाही तर आपल्याकडे पुढचं पाठ आणि मागचं सपाट. मग असं सपाट झालेल्यावर काय करणार तुम्ही? आपल्या प्रपंचाचा विस्तार करणं, आपल्या बुद्धीचा विस्तार जे आहे. शास्त्र काय म्हणते की अशी विद्या, शास्त्र जे काही आहे, सत्संग एक अशी विद्या आहे ज्याला श्रवण केल्यानंतर मनन केलं पाहिजे. आणि जर मनन केलं नाही तर ती विद्या आपल्या मृत्यूचं सुद्धा कारण बनू शकते. त्याच्यामुळे मिळालेलं जे ज्ञान आहे ते तोपर्यंत फळाला येत नाही जोपर्यंत त्याचं चिंतन मनामध्ये करत नाही, अंतःकरणामध्ये करत नाही. म्हणून याचं जे चिंतन आहे ते आपण करू. सोबत हे जे वेदांत परक ग्रंथ ज्याला श्रीमद भागवताला पहिल्यापासून आपण म्हटलेलं आहे, तर हा कशा प्रकारे आहे, या सगळ्याचं कसं काय वर्णन या ठिकाणी केलं जाऊ शकतं. तर श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे याच्यामध्ये ते 12 स्कंध आहेत. या 12ही स्कंधांचे 12 असे विशेष नाव आहेत. प्रत्येक स्कंधाचं एक असं नाव आहे. जसं पहिला स्कंध आहे, पहिल्या स्कंधाचं नाव आहे अधिकार स्कंध. याच्यामध्ये अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. कोण व्यक्ती, कोणता पात्र, कोणता व्यक्ती त्या ठिकाणी कोणत्या अधिकारामध्ये येतो याचं वर्णन केलेलं आहे. आणि जीवाचा काय अधिकार असला पाहिजे याचं त्या ठिकाणी वर्णन केले. म्हणून हा पहिला अधिकार स्कंध. त्यानंतर दुसरा स्कंद आहे तो साधन स्कंध. म्हणजे आता बघा, पहिल्या स्कंधामध्ये अधिकार कळाला. हा जो विद्यार्थी आहे तो पहिली पास केली त्याने, परंतु कशी तरी पास केली आहे. आणि आता दुसरीला बसलेला आहे. अधिकार कळाला शिक्षकांना, तर ते काय करतात, ज्या विद्यार्थ्याचा जो अधिकार त्या विद्यार्थ्याला ती साधना म्हणजे त्याला तो अभ्यास देतात. आता हा विद्यार्थी एकदम छोटा आहे, याचा अधिकार छोटा आहे, दुसरी तिसरीचा विद्यार्थी आहे, मग त्याला अभ्यास सुद्धा तुम्ही तोच देणार आहे. त्याला म्हणणार नाही हे घे 10वीचं गणिताचं पुस्तक आणि सगळे गणित सोडवूनच दाखव, नाही सोडवले की मग लगेचच तुला मार मिळेल, असं होतं का? नाही ना. का बरं? कारण त्याचा अधिकार छोटा आहे, त्याचा अधिकार एवढा मोठा नाहीये. मग त्याचा अधिकार ओळखण्याकरता शिक्षकाकडे एक योग्यता असते. तसंच ग्रंथामध्ये सुद्धा तुमचा काय अधिकार आहे, तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये कोणत्या अधिकाराचे विद्यार्थी आहात, तुमचा प्रवेश कुठपर्यंत आहे, असं जेव्हा कळलं जातं तर त्या अधिकारानुसार तुम्हाला साधना दिली जाते. नाही तर अधिकार आपला काहीच नाही आणि साधना खूप उंच फुटेजची दिली, फार मोठी साधना दिली तर आपल्याला काही ती पेलवणार नाही. आपण म्हणतो ना एवढं सगळं आपल्याला काही जमणार नाही, आम्हाला जे जमेल तेच सांगा बरं का, आम्हाला जे जमत नाही ते उगाच सांगून काय होणार नाही का. तुमचाही वेळ जाईल, आमचाही वेळ जाईल. त्याच्यामुळे अशी काही साधना सांगायची आम्हाला सगळ्यांना आनंदाने झेपून घेता येईल. तर त्या ठिकाणी दुसरा स्कंध जो आहे त्या स्कंधामध्ये साधनांचं वर्णन केलेलं आहे. मग त्या साधन वर्णन केलं म्हणून त्याचं नावच काय पडलं, साधन स्कंध. अशा प्रकारे
प्रकारे हे झाले 2 स्कंध आणि त्यानंतर तिसऱ्या स्कंधापासून तर 12व्या स्कंधापर्यंत उरलेले जे 10 स्कंध आहेत त्यांचं त्या ठिकाणी वर्णन आले. प्रत्येकाचं एक एक नाव दिलेलं आहे. त्यासाठी भागवतामध्येच एक सुंदर श्लोक आलेला आहे. दुसऱ्या स्कंधाच्या 10व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. त्या श्लोकामध्ये असं लिहिलेले काय, अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणमुतयः मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रयः. म्हटलेलं आहे बघा, 12 स्कंधांची 12 नाव आहेत. काय नाव आहेत? अत्र सर्ग. बघा हे जे 12 स्कंध आहेत त्या स्कंधामध्ये जो पहिला आहे कोणता? तिसरा. 12 म्हणजे आता जे उरलेले जे 10 होते ना, पहिले 2 झाले, मग उरलेले जे 10 आहेत त्या 10 मधला पहिला कोणता? तिसरा. तर त्या तिसऱ्या स्कंधाचं नाव आहे काय? सर्ग. सर्ग स्कंध. त्यानंतर विसर्ग, स्थान, पोषण, उती. त्यानंतर म्हटलेले मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. अशा प्रकारे हे 12 स्कंधांचे 12 नाव आहेत. बघा, मग पहिला जो दुसरा स्कंद झाला साधन स्कंध, मग तिसरा स्कंद जो आहे त्याचं नाव काय म्हटलेलं आहे? सर्ग. सर्ग म्हणजे सृष्टी. सृष्टी म्हणजे सर्जना करणे, सृष्टी तयार करणे, बनवणे. भगवान परमेश्वराची सृष्टी ज्या स्कंधामध्ये वर्णन केलेली आहे तो आहे तिसरा स्कंध. म्हणजे देवाने जी सृष्टी निर्माण केली बरं का, हे सगळं जग जे आपण म्हणतो ना काय कसं निर्माण झालं असेल, अनेक शंका असतात आपल्या मनामध्ये. तर ते जग कसं बनवलं परमेश्वरानं त्याचं सविस्तर वर्णन या तिसऱ्या स्कंधामध्ये आलं आणि म्हणूनच या स्कंधाचं नाव काय पडलं? सर्ग. लक्षामध्ये ठेवा बरं का, हा राहील लक्षात. म्हणून एवढं सुट्ट सांगते, नाहीतर आपलं एवढ्या वेळात संपलं असतं ते. तुम्ही लक्षात ठेवताय म्हणजे तिसरा स्कंद आहे सर्ग, सृष्टी सर्जना केली. त्यानंतर विसर्ग. विसर्ग म्हणजे चौथा स्कंद. जो चौथा आहे त्याचं नाव आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे बघा, भगवान परमेश्वरानं आता या तिसऱ्या स्कंधामध्ये सृष्टी बनवली आहे. तर ती जी सृष्टी आहे ती देवाने बनवलेली आहे, परंतु त्या सृष्टीला आपण सर्व माणसांनी पुढे वाढवली. तर ती कोणत्या माणसांनी वाढवली आणि कशी वाढवली त्याचं वर्णन ज्या स्कंधामध्ये आलंय ते चौथा स्कंद आहे आणि त्याला म्हणतात विसर्ग स्कंध. बघा, आपण सगळे कोण आहोत? मानव आहे ना. आपल्याला काय म्हणतात? मानव. मानव म्हणजे काय आहे? बघा, भगवान परमात्म्याने 2 बनवले होते, मनु आणि शतरूपा. मनु महाराज आणि शतरूपेला बनवलं, एक स्त्री आणि पुरुष बनवले, बस देवाने एवढे बनवलं. परंतु मनुष्याने काय केलं? आपलं ही माझी आई, ही माझी भगिनी, ही माझी पत्नी, ही माझी आणखी कुणी मैत्रीण वगैरे जे कुणी असेल, जे संबंध नाते वगैरे जे बनवले हे माणसाने बनवलेले आहेत. मनोमय सृष्टी आहे ही आपली, भगवंताने बनवलेली सृष्टी. त्यामध्ये फक्त स्त्री आणि पुरुष होते. मग मनु आणि शतरूपा. तर मनु महाराजांचे जे संतान आहे त्यांचं नाव होतं मनु आणि त्यांचे पुत्र म्हणजे त्यांना म्हणतात मानव. त्यांनी ज्यांना जन्माला घातलं ते सगळे मानव झाले. आपण सगळे कोण आहोत? मानव. अर्थात आपण कोणाचे पुत्र आहोत? मनु महाराजांचे. मग ते सृष्टीचे आदी पुरुष आहेत, त्यांच्यापासून आपली सगळ्यांची उत्पत्ती असल्या कारणाने आपण सगळे मानव आहोत. मग ही मानव सृष्टी ही कशी काय बनलीये, कोणी कशी काय वाढवलीये, कशा प्रकारे ही अशी एवढी सगळी विस्तृत झालीये याचं वर्णन जे आहे हे सगळं आलंय कुठे? चौथ्या स्कंधामध्ये. याला म्हणतात विसर्ग स्कंध. त्यानंतर 5वा स्कंध आहे बघा, सृष्टी उत्पन्न केली भगवंताने. हो, उत्पन्न झाल्यानंतर काय करायचं असतं त्याचं? बाळ जन्माला आलं त्याला काय करायचं असतं? खाऊ पिऊ घालायचं असतं की नाही? ते असं आलं म्हणून झालं, परत काही करायची गरज. तिथून पुढे तर खरं कर्तव्य सुरू होत आहे. तोपर्यंत काय जास्त ते तुम्हालाच माहिती, पण तरी पण झाल्यानंतर तर जास्त काळजी नाही का. जेव्हा बाळ जन्माला घरी येईल मग त्याचं खाणं पिणं वगैरे तिथून पुढे फार काळजी असते. तसंच भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना जन्माला घालतो आणि आपल्या सगळ्यांची एवढी काळजी घेतो. जन्माला आलेल्या सगळ्या बाळांना खाऊ पिऊ घालायचं देव परमात्मा करतो. जसं बघा, ती चिमणी जी असते ना दिवसभर दाणे टिपत राहते इकडे तिकडे तिकडे आणि आपल्या पाखरांना, आपल्या पिलांना ज्यांना जो उडता येत नाहीये त्या पिलांना सुद्धा त्या ठिकाणी ती चिमणी आणून त्या चोचीमध्ये दाणे जे काही भरलेलं असेल ते आणून खाऊ घालते.
बस परमात्म्याने बनवलेली ही सृष्टी आहे ना, हे सगळं शिकले कुठून? त्या चिमणीला कोणी शिकवलं? बघा, परमात्मा स्वतः ते करतात, त्याच्यामुळे म्हणजे ते दुसरीकडून आणत नाही, अर्थातच त्यांच्याकडे सगळं आहे, परंतु ते देतात तर आपल्या पुत्रांना, आपल्या सगळ्या जेवढ्या बनवलेल्यांना ते परमात्मा पुरवतात. बघा, परमात्मा केवढे दयाळू आहे. बघा, आपण म्हणतो की मी कष्ट नाही केले तर मला खायला मिळणार नाही, मी राबलो नाही तर माझं घर चालणार नाही, म्हणजे असं सगळं आपण म्हणतो. मग तुम्ही विचार करा, जेव्हा जन्माला आले होते, अगदी आपण 1 दिवसाचे 2 दिवसाचे लहान लहान बाळ होतो, तेव्हा मला सांगा, तुम्ही कष्ट करायला कुठे जात होते का? तेव्हा जात होते कुठे कामाला टिकाव फावडा घेऊन? नाही ना. जन्म झाल्या तेव्हा तुम्ही म्हटलं, हो मला भूक लागेल आता, मग भुकेला काळजी म्हणून काही पाहिजे. बघा, भगवान परमात्मा तेव्हा दातही नव्हते मुळात, म्हणजे बघा, चावायची पण मोठी समस्या. जरी समजा भाकर दिली एखाद्याने, खाता येईल का? खाल्ली तरी ती पचेल का? नाही ना. पण परमात्मा केवढा कृपाळू आहे. बघा, त्याने आईच्या स्तनामध्ये आपल्याला दूध दिले भरून, अरे तुझी काळजी आहे मला. भगवान एवढा दयाळू आहे की भगवान परमात्मा अनेक रूपामध्ये आपल्याला आपली जी गरज आहे त्याला पूर्ण करण्याकरता सदा सर्वदा तत्पर आहे. त्याला म्हणतात स्थिती. स्थिती म्हणजे पालन. भगवान परमात्मा पाळतात कुणाला? बघा, आणि विशेष रूपाने सगळ्या लोकांवर तर सारखी कृपा आहे. जसं सूर्यनारायण सगळीकडे सारखा उजेड देतोय, असं होत नाही की एखादा फार सूर्यनारायणाला अर्घ्य देतो म्हणून त्याच्या घरी चांगला उजेड आहे आणि जो अर्घ्य देत नाही त्याच्या घरी अंधार, असं होतं नाही ना. सूर्यनारायण समभाव आहे सगळ्यांकडे, कोणी काही करा, सूर्यनारायण सदा सर्वदा समान. त्याच प्रकारे परमात्मा आपली जी कृपा दृष्टी आहे प्राणी मात्रावर आहे. बघा, आपल्याला जन्माला घातलंय, आपण मनुष्य म्हणून आलो, ही सगळ्यात मोठी त्याची कृपा आहे. हे सगळी सारखी कृपा परमात्मा सर्वांवर करतो, प्राणी मात्रांवर करतो. परंतु जो व्यक्ती भक्त आहे परमात्म्याचा, फार निष्ठावान आहे, अंतःकरणामध्ये अपार प्रेम आहे देवाविषयी, तर त्या भक्तावर तो विशेष अनुग्रह करतात, त्याच्यावर तो विशेष कृपा करतात परमात्मा. म्हणून म्हटले की पालन करायचे, निव्वळ असं तसं नाही, ते जे भक्त आहेत त्यांच्या भक्तीला दृढ करायचे आणि त्यांच्या भक्तीला पोषक असं जे काही करता येईल ते मी करू शकतो. मग काय करतो देव? मग तुला जर हवंय ना त्याचं दर्शन पाहिजे, परमात्मा स्वतः अवतार घेऊन या ठिकाणी मनुष्याची आकृती घेऊन स्वतः येतात आणि भक्तांची ती पण इच्छा पूर्ण करतात. मग आपल्या भक्तांचं अनेक प्रकारे पालन करणारा तो तारणहार परमात्मा स्थिती करतो. तर ही स्थिती ज्या स्कंधामध्ये वर्णन आलेली आहे. बघा, आधी जग बनवलं, सृष्टी उत्पन्न केली, मनुष्याने सृष्टी वाढवली, मग ती वाढलेल्या सृष्टीला पालन करण्याचं जे काम आहे तो परमात्मा करतो. आणि कसं करतो त्याचं वर्णन ज्या स्कंधामध्ये आले त्याला म्हणतात स्थान. त्या स्कंधाचं नाव आहे स्थान. तो स्कंध म्हणजे 5वा. तर 5व्या स्कंधामध्ये स्थान, त्याची उदाहरणे जसे राजा ऋषभदेव आहे, राजा प्रियव्रत आहे, राजा भरत आहे, यांचे उपाख्यान आपल्याला पुढे ऐकायला मिळते, त्याच्यामुळे आता वेळ घालवत नाही त्याकरता. ती जी उपाख्यान आहेत त्यातून लगेच कळतं की देवाने यांचं कसं पालन केलं. बघा, खूप सुंदर प्रकारे ती उपाख्यानं आहेत. अशा प्रकारे 5वा हा स्कंद. त्यानंतर 6ठ स्कंद आहे. 6ठ स्कंदामध्ये भगवंताने काय केलं? उती म्हणतात याला. उती म्हणजे काय? वासना. मनाच्या आपल्या अंतःकरणामध्ये वासनाची उत्पन्न होते. वासना म्हणजे इच्छा, अनेक प्रकारची इच्छा. मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला अमकं ही गोष्ट मिळावं, ती गोष्ट मिळावं, ही जी काही इच्छा अंतःकरणामध्ये असते त्याला म्हणतात वासना. आणि त्या वासनेलाच आणखी एक नाव आहे, त्याला म्हणतात उती. उती या स्कंधाचं नावच उती दिलेलं आहे. कारण की या स्कंधामध्ये बघा, मनुष्य जेव्हा वाढतो, खातो पितो, तर मनामध्ये वासना उत्पन्न होतात. बरोबर नाही? सृष्टीची प्रक्रिया आहे. बघा, पहिला जन्म घेतो, खाऊन पिऊन चांगलं वाढतो आणि वाढल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा वासना जागृत होतात. मग त्या जागृत झालेल्या इच्छांचं दमन करून आपली इंद्रिय सर्वस्व परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण आनंद सुखानं त्या ठिकाणी जीवन यापन करू शकतो याचा जो उपाय आहे तो या स्कंधामध्ये सांगितलंय. म्हणजे 6वा स्कंध बरं का, त्याला म्हणतात उती. बघा, याच्यामध्ये एक अजामिलाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल. बघा, अजामिल ज्याने आयुष्यभरामध्ये नाना प्रकारचे पाप कर्म केले,
अनेक पाप कर्म करून सुद्धा त्याला मोक्ष मिळालाय. बघा त्याच्या मृत्यूची जी वेळ आहे त्या ठिकाणी भगवान परमेश्वराचं इतकं दिव्य असं गोड नाव त्याच्या मुखामधून आलं काय आणि सहज मोक्ष मिळाला. ही त्याची कृपा आहे परमात्म्याची, की अनेक प्रकारच्या वासना अनेक प्रकारचे पाप कर्म करून सुद्धा काय केले त्याने. बघा शेवटी एक नाम चिंतन केलं बस. आणि ते कसं. बघा नारायण नाव घेतलं आणि ते नाव कुणाचं होतं. हा मुलाचं नाव होतं. मुलाचं नाव होतं तरी सुद्धा भगवान परमात्म्याच्या नावामध्ये ते आलं ना. बघा अजामिलाचा मुलगा आधी आहे की भगवान नारायण आधी आहे. सगळ्यात पहिलं कोण आहे. भगवंताच्या नावावरून तर याचं नाव ठेवलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी जे काही आपण उच्चारण करू मुलाच्या नाव म्हणून जरी उच्चारण केलं ते नारायण नाव तरी सुद्धा ते परमेश्वरामध्ये रुजू होतं. परमेश्वर त्याला स्वीकार करतो आणि ते नारायण नारायण म्हणल्याचं फळ तो पापी माणूस सुद्धा करून गेला. हे आहे परमात्म्याची कृपा. वासना मुक्त झाला हे असं गोड नाव घेऊन. म्हणून तर म्हणतात ना बघा तुम्हाला आवर्जून तर काय देवाचं नाव येत नाही असं तुम्ही रामकृष्ण हरी नाहीतरी म्हणतच बसणार आहेत. मग घरात जर तुमच्या मुलं आहेत त्यांचेच नाव रामकृष्ण हरी ठेवा ना. मग राम कधी कृष्ण कधी हरी किती जप होईल तुमच्या दिवसात. काही हिशोब आहे का. हा म्हणत राहायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सतत चालू द्यायचं. रामकृष्ण हरी म्हणूनच काय तुम्ही दुर्गा अंबा अंबिका पण ठेवू शकत नाही. तुम्ही म्हणणार फक्त मुलांचंच वर्णन करतात. मुली पण आहे पाहिजेत ना. अहो त्यांची फार जास्त गरज आहे. कारण की बघा ना आता इथे जास्त संख्या कोणाची आहे. तुम्हाला काही म्हणत नाही तर तुम्ही आहे तेवढी पण गाय पाहिजे. तुम्ही येताय ना ती फार मोठी चांगली कृपा आहे. तर अशा प्रकारे बघा परमेश्वराचं किती नाव महात्म्यमय आहे. तर त्या नावाचा जयघोष केला कुठे नाही तर बघा परमात्मा कृपा करतात. अजामिलाला त्या ठिकाणी यमदूत नेऊ शकत नाही देवदूत घेऊन जातात. अशा प्रकारे जस 6वा स्कंद आहे त्याचं नाव उती आणि याच्यामध्ये अजामिलाचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे वासना नष्ट होण्याचा उपाय सांगितलेला आहे म्हणून त्या ठिकाणी काय उती. त्यानंतर म्हटले 7वा स्कंद. 7व्या स्कंदाचं नाव आहे पोषण. भक्तांचं भगवान परमात्मा पोषण करतात. जसं आता सांगितलं की सर्वांचं पोषण करतात परंतु भक्तांचं विशेष करून करतात. तर पोषण हे असं आहे की भक्तांचा आहार काय आहे. बघा आहार तर सगळे सारखाच खातात. उलट भक्त लोक जास्त उपवास करतात. उपवास करतात ना तुमच्याकडे काय खाऊ नाही. तुम्ही म्हणणार साबुदाणा. मी अशा लोकांना पाहिले जे फक्त 2-3 वेळा चहाच पितात. विशेष करून महिला मंडळी चहावरच उपवास आणि मग रात्री काहीतरी खाल्लं तर आणि भगर वगैरे काहीतरी असं म्हणजे उपवास करतात भक्त लोक. आहार कमी असतो भक्त लोकांचा. स्वाभाविक आहे आहार कमीच असतो. आणि त्यातही काय होतं मांसाहार करत नाही. जो आहे शाकाहार शुद्ध आणि एकदम व्यवस्थित स्वस्थ असं भोजन करतात. तर तो आहार जो आहे याला इथे ग्रहण करायचं नाही. भक्त लोक जे आहे त्यांचा स्वाभाविक आहार म्हणजे केवळ भगवान परमेश्वराचं कीर्तन आहे. त्याचं भजन ही आहार आहे. त्या आहारानंच पोट भरवायचं आहे. जी लागलेली भूक आहे अनेक जन्माची लागलेली जी भूक आहे ती भूक मिटवण्याकरता भक्त लोक केवळ भगवंताच्या भजनाचाच आहार खातात आणि त्यातूनच त्यांची ती भूक अधिकाधिक वाढत जाते. बघा कमी होत नाही. हे भजन केलं म्हणून तृप्त झाले नाही. भजन करून तृप्त झाले म्हणून म्हणणार काय बास आता भजन नको. हे तृप्तीच नाहीये कधी. हे भजन एक अशी गोष्ट आहे की मनाला एकदा त्याचा छंद लागला की ते सोडणार नाही. फक्त छंद लागायला पाहिजे हो. कारण की बघा एक गोष्ट आहे गुरुजी प्रवचनामध्ये सांगत असतात. तुम्ही कधी ऐकली असेल तर बघा आठवेल तुम्हाला की एक महाराज होते आणि ते चालले होते वनामधून आणि त्यांच्या हातावर एक पेटी होती. बरं का पेटी होती. खूप सुंदर पेटी होती. तर ते संन्यासी महात्मा होते. त्यांच्याकडे ती पेटी काय शोभत नाही. कारण की संन्यासीकडे काय शोभेल. एखादा ग्रंथ एखादा कमंडल दंड वगैरे काहीतरी असं शोभा देईल. त्यांच्याकडे पेटी पेटी हे सगळं ते तुमचे बाप आहेत नाही का. मग ते एक समोरून एक माणूस येत होता. तो म्हटला महाराज प्रणाम केला. ह्याच्यामध्ये आहे काय. त्याला कुतूहल वाटलं. म्हणजे ह्याच्यामध्ये हे काय मी सांगू शकत नाही तुला. अरे एवढं धन आहे एवढं म्हणजे काय तुमच्याकडे असं. म्हणजे एक अशी महत्वाची वस्तू आहे जी फार कामाची आहे नाही तर मग अजिबात कामाची नाही. म्हणजे काय आहे सांगा. म्हटलं याच्यामध्ये एक भूत आहे. अरे बापरे भूत.
भूताला सोबत घेऊन फिरताय तुम्ही? म्हणे हो. पण हे भूत काय कामाचं सांगा बरं. ते म्हणले ह्या भूताला पेटीच्या बाहेर काढलं तर ते काय करतं? ते म्हणतं मला काम दे, मला काम दे, मला काम पाहिजे, मी काम करू का, मला काम दे. आणि तू त्याला काम देत राहायचं. काय काम द्यायचं? काही पण काम द्यायचं. तुझ्या घरामध्ये तू जे काही काम करतो ते सगळं सगळं काम तू याला द्यायचं. आणि याला जर तू काम देऊ शकला नाही तर हे आणखी एक जास्त मनाचंच काम करतो. म्हणजे काय काम करतो? तरी जो काम सांगणारा आहे त्यालाच खाऊन टाकतो. वा वा वा. मग असं झालं. तर म्हटलं महाराज तुम्ही देऊन टाका, ते जे भूताची जी पेटी आहे ती मला तुम्ही देऊन टाका. अच्छा, पण बघा लक्षामध्ये ठेव, तू जर याला काम देऊ शकला नाही तर काय होईल? तुझं रामनाम सत्य होऊन जाईल. म्हणजे काही नाही, काळजी करू नका. हे माझ्याकडे एवढे काम आहेत, मी राजाच्या महालात काम करतो, एवढे काम आहेत तिथे की हिशोब नाही, तुम्ही द्या मला. आणि बरं ठीक आहे, घेऊन जा. महाराज म्हटले मी इथे या गावाच्या पलीकडच्या बाजूला वनामध्ये एक झाडाखाली साधना करतोय, जर काही अडचण आली तर माझ्याकडे ये. म्हणजे ठीक आहे, मला अडचणी येणारच नाही, तुम्ही का काळजी करता? म्हणजे ठीक आहे, काय होत नाही. हा गेला राजामध्ये, गेला राजाकडे. त्याचे जेवढे काम होते ना स्वतःचे ते सगळे आता भूताकडून करायला लागला. भूताला बाहेर काढलं तर काम ते, हा जा हे काम ते काम, असं करून करून सगळे काम करून झाले. भूत पुढे आलं, जसं काम सांगितलं तसं ते काम पूर्ण झालं आणि तो उभा. भूताला काय लागते काम करायला? काही क्षण लागत नाही, लगेच येऊन उभा. तर महाराज या त्या ठिकाणी तो त्या माणसाला म्हणे काम दे. त्यामुळे आता काम तर नाहीये, काय काम करायचं? नाही नाही, तू घरी चल म्हणे माझ्यासोबत. अच्छा ठीक आहे. मग चालत चालत घरी गेलं, घरचे काम केली सगळे. घरचे कामही उरकले. आता काय काम दे काम दे. तू काम दे काम दे. काम देतो का नाही? ते खाऊ नाही, आता कामच नाही. बघ तुला खायला नाही नाही, खाऊ नको. मग त्यानं काय केलं, कसं तरी त्या भूताला एका मुठीमध्ये बंद केलं आणि पेटीमध्ये बांधून टाकलं. कुलूप लावलं. मी महाराजाकडे चला, काय उपाय? महाराजांकडे घेऊन गेला आणि म्हणे हो महाराजजी तुम्ही कसं सांभाळलं याला? ते म्हणले त्या पेटीतून तू त्याला बाहेरच का काढलं? म्हणजे काम पाहिजे. अच्छा ठीक आहे, पण तू मूर्ख आहे, तू माणूसच मूर्ख आहे, तुला याला काम देता आलं नाही. मग काय काम द्यायचं महाराज? म्हणजे ठीक आहे, मी याला बाहेर काढतो. पहिले बाहेर काढला, हा घाबरला ना, त्यामुळे की आता हा जे याला जर काम नाही मिळालं तर मला खाऊन टाकेल, त्याच्यामुळे तुम्ही बंद करा, हे काळजी करू नको, आता मी आहे. मग काय केलं? भूत म्हटलं मला काम द्या. महाराज म्हटले ठीक ठीक ठीक, शांत हो जरा. एक काम कर, डोंगरावरती फार मोठं लांबलचक असं झाड आहे उभं, त्या झाडाला कापून आण. लगेच आला, घेऊनच आला समोर. म्हणजे आता काय करायचं? म्हणजे याला इथे रोव, जमिनीमध्ये रोवलं. म्हणजे आता एक काम करायचं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या खांबावर चढायचं आणि खाली उतरायचं, चढायचं उतरायचं. जोपर्यंत मी थांब म्हणत नाही हे काम बंद करायचं नाही. मला सांगा, हे काम तरी संपेल का? किती जन्म केले त्याने तरी संपेल नाही. असं काम द्यायचं. काम देता आलं नाही त्या माणसाला. महाराज म्हटले ये बघ, आता याला कामाला लावलं की नाही, आता कसं काय खाईल तो मला? नाही. तसंच हे भूत काय आहे? भूत आहे आपल्याकडे एक एक भूत. हा भूत आहे बघा बरं का. आता तुम्ही म्हणाल आम्ही भूत आहेत, मग गावाचे लोक बाहेर काढतील. आपल्या आतमध्ये एक भूत आहे, ते म्हणजे आपलं मन. त्या पेटीमध्ये बंद आहे तोपर्यंत ठीक आहे. म्हणजे जेव्हा झोपेत आहे, झोपेत पण मन काम करतं बरं का. स्वप्नावस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेत फक्त मन पेटीत असतं, बाकी वेळी ते बाहेर असतं. मग त्यावेळी ते काय म्हणतं, मला काम दे, मला काम दे. आणि जर काम दिलं नाही तर हे मन आपल्याला खाऊन टाकतं पूर्ण. म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर. त्या मनामध्ये त्याला जर काही काम मिळालं नाही तर ते काय करतं, आपल्याला आतून पूर्णपणे पोकळ करून सोडतं. बाहेरून फक्त माणूस माणूस म्हणून दिसेल, एक माणसाची आकृती म्हणून दिसेल, परंतु त्याचं मन अत्यंत चंचल, अत्यंत अस्थिर होऊन जातं. मग त्याला एक असं काम द्यायचं जे कधीच संपणार नाही. कारण तुम्ही विश्वभराची किती पण कामं द्या, ह्या सगळ्या कामाचा एक अंत असतो. ज्याची सुरुवात आहे त्याचा अंत निश्चित आहे. परंतु एक असं काम द्यायचं ज्याची सुरुवातही नसते आणि अंतही नसतो. अनादी काळापासून एक काम चालत आलेलं आहे या पृथ्वीवर. अनगिनत ऋषीमुनी महान सगळे येऊन गेले, ते काम करत राहिले, परंतु ते संपलं कधीच नाही. ते एक काम आहे,
ते म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही आश्रमात जेव्हा जात होतात एक एक जपमाळ असेल बघा सगळ्यांकडे आहे, घरी जपमाळ सगळ्यांकडे. मला सांगा बरं ती जपमाळ कधी संपेल? तुम्ही बसले जप करायला, जपमाळ संपेल नाही ना. एकदा सुरू झाला जप, परत सुरू झाला, परत म्हणजे जे जप दिलेला आहे म्हणजे किती छान काम देतात संत महात्मे बघा. त्यातूनच खरं तर माझं आयुष्य घडलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की एकदम लहान होतो आम्ही, एक अशी एवढी असेल तेव्हा त्या अवस्थेमध्ये इथे आश्रमामध्ये इथे वरती आनंद योग विद्याधाम तिथे सगळे जप करायला जायचे. आपला काही कोणाचा परिचय नव्हता, त्याच्यानंतर हळूहळू झालेला. तर तिथे जायचं, त्या कामामधून खरं तर मन रमलेलं आहे. त्या कामामधून खरोखर असं काहीतरी कळलं की हा ही सार्थकता आहे जीवनाची. तेव्हा कळलं एक हातामध्ये जपमाळ मिळाली तेव्हा मी पण विचार करायचे की हे संपत का नाही कधी. आणि असे मनामध्ये जर आवड लागली तर असं वाटायचं की संपू पण नाही. सुरुवातीला कदाचित मन उचलूनही फेकलं असेल, परंतु नंतर असं वाटायचं की संपूच नाही. जप करता येत नव्हते, कशी माळ भरायची काय काही माहित नव्हतं. जेव्हा ह्याची कला आलीये, अंतःकरण जेव्हा त्या जे मन लागलं त्या परमेश्वराच्या नामामध्ये, तेव्हा कुठे कळलं की हा याच्यामध्ये खरोखर रस आहे, याच्यामध्ये खरा आनंद आहे. हे असं एक काम आहे जे कधी संपत नाही. आणि तेच कार्य आपल्याला करायला पाहिजे. अजामिलाच्या या दृष्टांतामधून आपल्याला कळून येतं की भगवान परमात्मा भक्तांचं कसं रक्षण करतात. कारण की भक्त लोकही परमात्म्याला कधी सोडत नाही. ते निरंतर अहरह एकच काम करतात, बस एकच, ते म्हणजे निरंतर त्या परमात्म्याचं नामचिंतन. अशा प्रकारे सप्तम स्कंध याचं नाव आहे पोषण. त्यानंतर अष्टम स्कंध आहे, त्यामध्ये मनवंतर दिलेले आहेत. मनवंतर म्हणजे जसं या ठिकाणी म्हटलं आपण मनु महाराज, जे मनु आहेत त्यांची पत्नी शतरूपा, तर ते वैवस्व स्वयंभू मनु होते. स्वयंभू हे पहिलं मनवंतर आहे. असे 14 मनवंतर आहेत. 14 मनवंतरामध्ये जसे 7 मनवंतरांचं वर्णन आधी देतात, 7 मनवंतराचं वर्णन जे आहे ते 11-12व्या स्कंदाच्या तिथे देतात. मग इथे जे आहे मनवंतर जे आहे ते मनु, एक मनु झाले, त्यांचं नाव होतं वैवस्वत. दुसरे मनु आले, त्यांचं आणखी एक नाव, तिसरे मनु आले. आणि ते मनवंतर जे होतं त्या एकेका मनवंतरामध्ये भगवंताने एक अवतार धारण करून आले. जसं मत्स्यावतार आहे, जसं त्या ठिकाणी कूर्म, कच्छप आदी वराह जे काही अवतार आहेत ते सगळे भगवंताने एका मनवंतरामध्ये धारण केलेले आहेत. त्याचं सगळ्याचं वर्णन त्या मनवंतरामध्ये आलेलं आहे. म्हणून या स्कंधाचं नावच मनवंतर झालं. तो अष्टम स्कंद आहे. त्यानंतर ईशानुकथा, नवम स्कंद जो आहे त्यात ईशानुकथा सांगितली. ईशानुकथा म्हणजे वंशानुचरित्र. वंश बघा, भगवान परमात्मा श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघेही ज्या वंशामध्ये अवताराला आले त्या अवताराची पुरी वंशावळ जी आहे ना, जिथून सुरुवात झाली ब्रह्मदेवापासून तिथून पर्यंत तर पुढे भगवान परमात्म्याच्या अवताराच्या नंतरची ही जी पिढी आहे त्या सगळ्यांच्या पिढीचं अख्खं वर्णन केलेलं आहे. म्हणजे बघा आपली वंशावळ काढतो ना, आपले आजोबा पंजोबा असे ते सगळे मोठी वंशावळ निघते. 15, 20, 25, 30 पिढ्यापर्यंत ते लोक काढून देतात. आपल्याला माहित नसतं पण ते असतं लिहिलेलं कुठेतरी. तसं भगवंताने ज्या वंशामध्ये अवतार घेतला त्या वंशामध्ये कोणता राजा झाला आणि कोणत्या राजाने काय केलं याचं सविस्तर सगळं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून याला वंशानुचरित्र असंही म्हटलं जातं. हा आहे नवम स्कंद, मनवंतर ईशानुकथा म्हणतात. तसंच भगवान श्रीकृष्णांनीही ज्या यदुवंशामध्ये अवतार घेतला त्या यदुवंशाचंही ब्रह्मदेवापासून तर इथपर्यंतचं सगळं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. त्यानंतर जो 10वा स्कंद आहे त्याच्यामध्ये आश्रय म्हटलेलं जातं. 10व्या स्कंदाला आश्रय बघा, संपूर्ण चराचरामध्ये सगळ्या विश्वामध्ये असलेल्या प्राणी मात्रांचा आश्रय केवळ परमात्माही आहे. आश्रय म्हणजे काय? ज्या व्यक्तीला आश्रय नाही तो कसा असतो? चिंतित असतो, हार दुःखामध्ये असतो. मला कुणी आश्रय नाही, मला आधार नाही, माझं काही नाही, मी निराश्रय आहे, एकदम अनाथ आहे, तो व्यक्ती चिंतित असतो. परंतु ज्याला आश्रय मिळतो म्हणून संपूर्ण चराचराचा जो आश्रय आहे तो परमात्मा आहे. जसं गीतेमध्ये पण अर्जुनाने सांगितलं ना, देवा की मी जेव्हा पाहिलं की सगळे जीवजंतू जे आहेत ना, जे आता मरतायत या युद्धभूमीमध्ये, हे सगळेच्या सगळे तुझ्यामधून बाहेर आले
आणि जे इथे नाटक करतात फक्त मेल्यानंतर हे सगळेचे सगळे परत तुझ्यामध्येच जात आहेत. अर्थात काय होतं, हे सगळ्या जीवांचा आश्रय, सगळ्यांचा आश्रय म्हणजे सोपी भाषा विसावा. बघा सगळ्यांचा विसावा काय आहे, विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. विश्रांती जी आहे ना ती कुठे आहे, विसावा कुठे आहे, केवळ परमात्म्याजवळच आहे, संतांच्या चरणावरच आहे विसावा. म्हणून या आश्रय, या स्कंधाचं नाव दिले, 10व्या स्कंधाचं नावच आश्रय देऊन टाकलं. कारण की या स्कंधामध्ये फार परम आनंदमयी भगवंताची ती कला लीला सगळी दिलेली आहे. परमात्म्यानं अवतार धारण केला. बघा कृष्ण जन्मापासूनचं वर्णन तर भगवंताने द्वारकापुरी पर्यंतचं सगळं या 10व्या स्कंधामध्ये आलं. मोठा स्कंद आहे ना, जसं कालच सांगितलं होतं. तर हा मोठा स्कंद आहे, याच्यामध्ये सगळं वर्णन दिलेलं आहे. आणि विशेष करून या स्कंधामध्ये 5 असे गीत आलेली आहेत की त्यांचं वर्णन करता करता ऋषीमुनी थकत नाही. 5 गीत आहेत. जसं गोपी गीत आहे, गोपिकांनी भगवंताच्या विरहामध्ये ते गीत एकत्र मिळून गायलं. तर त्या गोपिकांचा इतका विरह भाव होता देवाप्रती की नारदजी महाराज त्यांचं उदाहरण देतात. तर भक्ती असावी तर कुणासारखी, गोपिकांसारखी. गोपिकांनी खरी भक्ती केली भगवंताकडे, आपलं सर्वस्व समर्पित केलं, सगळं काही सोडून दिलं. त्या ब्रज गोपांगना ज्या आहेत त्यांची अत्यंत असीम भक्ती आहे. आणि याच्या आधी आपण एकदा ऐकलं होतं की बघा ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, जसं भगवंतावर आपलं प्रेम आहे, तर आपण त्याला सांगणार का देवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे वगैरे, त्याच्याशी आपण फार संवाद नाही करू शकत. त्याच्याशी काय संवाद करणार, तो म्हणे हा बस झालं तुझं आता, बस कर, तुला काय पाहिजे ते सांग. तसं होतं ना, आपण आईकडे गेलो, आई म्हणते हा काय पाहिजे सांग, आईला कळून जातं लगेच की काहीतरी याला पाहिजे म्हणून आलेलं आहे. म्हणजे आपणही असं भगवंताकडे फार नाही करू शकत, परंतु आपलं प्रेम आहे ना मग ते कुठं व्यक्त करायचं आपण. मग आपल्यासारखे जे प्रेमी लोक आहेत भगवंताचे, त्या प्रेमी लोकांच्या जवळ त्याचं गुणगान गायचं, त्यांनाही आवडतं आपल्यालाही आवडतं. मग या गोपिकांचा हा भाव आहे बघा, निरंतर त्या परमात्म्याशी संलग्न आहेत. आणि माझा काय भाव आहे, तुझा काय भाव आहे, याचं आदान प्रदान करून त्या गोपिकांनी आपली भक्ती ज्या प्रकारे उपस्थापित केलेली आहे त्याचं साक्षात ते उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. ते गोपी गीताच्या माध्यमातून देवाची कथा त्यांना फार आवडते. म्हणतात ना, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. या गोपी गीतामधला हा श्लोक आहे. गोपिका म्हणतात की तव कथामृतम, हे भगवंता तुझी जी कथा आहे ती काय आहे, अमृत आहे. बघा अमृत म्हणजे न मरणार, कदापि ज्याला मृत्यू येत नाही. आणि मृत्यू कोणाला येत नाही, ज्याचा कधी जन्मच नाहीये. कारण की जातस्य ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य, म्हणजे जो जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित, आणि ज्याचं मरण निश्चित आहे त्याचा परत जन्म निश्चित. अर्थात हे अमृत असलेली जी कथा आहे, भगवान परमात्मा तुझ्यासारखी आहे, कारण की तू अमृत आहे, तुझी कथा अमृत आहे. अमृतम तव कथा अमृतम. आणि ती तप्त जीवनम, जीवनाला तप्त झालेल्या जीवनाला आनंद देणारी आहे, रस देणारी आहे. तप्त जीवनम कविभिरीडितम. अहो, आणि आमच्यासारखी येडे गबळ्यांनी गायलेली नाही तुझी कथा. बघा आम्ही म्हणू आम्ही काय फार शहाणे तर नाही, आमच्यासारख्याने गायली म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. आपण एखादी कविता गायली, आपण रचली, काही ती फार कौतुकाची गोष्ट नाहीये. तीच कविता जर त्या ठिकाणी कुठे मोठ्या ऋषीमुनींनी गायलेली आहे, जे संत महात्मे लाखो वर्षे तपस्या करून आपल्या अनुभवानंतर, आपल्या सिद्धीनंतर कुठेतरी परत त्या देवाची कथा गातायत, तेव्हा लक्षात येतं की ही कथा साधारण नाहीये. मोठे मोठे लोक सुद्धा याचा आश्रय घेतात. म्हणून ही कथा कविभिरीडितम कल्मषापहं, पापाला नष्ट करणारी आहे आणि ऐकायला अत्यंत मंगलकारी आहे. बघा ही कथा ऐकल्यानंतर पुण्य आहेच आहे, परंतु ऐकताना सुद्धा काय किती कानाला गोड वाटतं बरं. किती देवाची कथा लीला ऐकावी तेवढी कानाला पवित्र करते, जेवढं ऐकावं तेवढं ते कमी आहे. श्रवण मंगलम श्रीमदाततम.
भुवी गृणंती ते भूरिदा जना. हे भगवन, अत्यंत आनंद देणारी ही तुझी कथा आहे. अशा प्रकारे गोपी गीतामध्ये आहे. रासपंचाध्यायीतलं हे गोपी गीत, भ्रमर गीत, युगल गीत, त्यानंतर वेणुगीत आदी आदी हे जे गीत आहेत, या सगळ्यामध्ये भगवंताची भक्तीची पराकाष्ठा आपल्याला इथे पाहायला मिळते. परमात्मा, त्याच्याविषयी आपल्या मनात किती प्रेम असलं पाहिजे याची एक जिवंत उदाहरण सगळी तिथे पाहायला मिळते. माँ यशोदा राणी, नंदराय, सगळे गोपी गोपाळ त्या ठिकाणी बघा. एवढंच नाही तर गोवत्सा म्हणजे साक्षात गोमाता आणि त्यांचे वास्त्र ते सुद्धा देवावर फार प्रेम करत होते. तेवढंच नाही तर त्या व्रजामध्ये असलेली ती लता वेली झाडं पशु पक्षी या सगळ्यांचं देवावर फार प्रेम होतं. तेवढंच नाही तर त्या व्रजामध्ये असलेली जी रज आहे, माती जी आहे, ती माती सुद्धा आनंदित व्हायची की आहा, परमेश्वराचे सुकोमल चरण आमच्यावर पडतायत, आनंद वाटतो. त्यांना सुद्धा, धरती मातेला सुद्धा अपार शांती मिळत होती देवाच्या त्या पदस्पर्शाने. सगळ्यांचं अपार प्रेम होतं देवावर. ते प्रेम आपल्याला या 10व्या स्कंधामध्ये पाहायला मिळतं. या सगळ्यांच्या भक्तीमधून एकच गोष्ट लक्षात येते की आमच्याकडे सगळं आहे, परंतु हे आमचं नाहीये देवा, हे सगळं काही तुझं आहे. हे जे काही आहे हे तुझं आहे. हे जे आहे ते तुझ्यापासून आहे आणि हे जे काही दिसते हे केवळ तुझ्यासाठी आहे, आमच्याकरता नाहीये. मी पण तुझा आहे, माझं प्रत्येक कर्म तुझं आहे, मी जे करतोय ते तुझं आहे. जर मी गातोय, तुला आवडतं ना मी गायलेलं, हा, तर मी तुझ्यासाठी गातच राहील. तुला आवडतं ना मी नाचलेलं, बस मी तुझ्यासाठी नाचत राहील. आणि तू जर म्हणतो ना तू रडला तर मला आनंद मिळतो, बस तुझ्यासाठी मी अहरह रडतच राहील. हा भाव एक गोपिकांचा. तू म्हणतो मी ते करणार, माझ्या परमेश्वराला ज्या प्रकारे आनंद मिळेल मी ते करणार आणि करतच राहणार. हा भाव जो आहे, समर्पितता, हा भाव या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण हे देवा, हे नाथ, हे नारायण, तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही हो. तुम्हीही तारणहार आहात, तुम्हीही आश्रय आहात, तुम्हीही सर्वस्व आहात. तुमच्यापेक्षा मोठा आमच्या या विश्वामध्ये आम्हाला दुसरं कोणीही सापडत नाही. हा भाव त्या परमेश्वराप्रती असावा आणि इथे गोपिकांच्याकडे आपल्याला तो पाहायला मिळतो. संपूर्ण दशमस्कंध याच्यामध्ये आहे. शेवटी दशमस्कंधाच्या शेवटी बघा एक अत्यंत सुंदर चरित्र येतं. ते कोणाचं आहे? तो भगवंताचा एक निष्ठावंत भक्त, देवाचा मित्र, सखा. कोण आहे तो? हा, त्या सुदाम्याचं वर्णन या दशमस्कंधामध्ये शेवटी आलेलं आहे. ती जी कथा आख्यायिका आहे, अक्षरशः अगदी एका वाक्यामध्ये इतकं प्रेम आहे. सुदाम्याच्या संपूर्ण रोमांचामध्ये भगवंताविषयी अपार प्रेम आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या दशमस्कंधाचं नाव काय आहे? आश्रय. त्यानंतर 11वा स्कंध जो आहे तो ज्ञानपरक आहे. त्यामध्ये ज्ञान प्रदान केलेलं आहे, ज्यातून मुक्ती मिळते, म्हणून त्या स्कंधाचं नावच ज्ञान दिलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जसं नवयोगेश्वर संवाद आलेले अनेक प्रकारचे उपाख्यान आहेत. पुढे जो 12वा स्कंद आहे तो आहे निरोध. निरोध म्हणजे लय. बघा, संपूर्ण सगळं काही मिळालं, मोक्ष मिळाला, तर मोक्ष मिळाल्यानंतर उरलं काय? लय करून टाकायचं सगळ्याचा. हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि हे सप्तदश तत्वापासून बनलेलं सूक्ष्म शरीरासोबतच त्याच्या ते जिथे बसलेलं आहे हे स्थूल शरीर सुद्धा त्याग करून सर्वस्व त्या परब्रह्मामध्ये लीन होऊन जायचं. त्याला आश्रय मानून त्याच्यामध्ये निरोध पावायचं, लीन, लय होऊन जायचं. अशा प्रकारे जो 12 स्कंद आहे त्याच्यामध्ये लय उदाहरण दिलेलं आहे, म्हणून त्याला निरोध असं नाव देतात. म्हणूनच हे 12 स्कंद जे आहेत ते परमेश्वराचे एक एक अंग आहेत. आपण पहिल्यांदा ऐकलं होतं ना, द्वादशांगो वै पुरुषः किंवा तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिः. ही वाङ्मयी मूर्ती आहे भगवंताची साक्षात. वाङ्मयी म्हणजे शब्दात्मिकाची मूर्ती आहे. जसं आपण देवाची मूर्ती बनवतो, कधी मातीने बनवतो, कधी शेणाने बनवतो, कधी अनेक प्रकारची मूर्ती बनते. धातूची असते, सोन्याची, चांदीची असते. तशीच ही देवाची शब्दाची मूर्ती आहे, शब्दापासून बनवलेली आहे आणि ही देवाचीच मूर्ती आहे. याच्यामध्ये परमात्मा स्वतः येऊन प्रतिष्ठित आहे, प्राण प्रतिष्ठित असल्या कारणाने हे श्रीमद भागवत अत्यंत दिव्य आहे, परम पवित्र आहे. अशा प्रकारे बघा, पहिला स्कंध जो आहे तो अधिकार स्कंध. अधिकार स्कंधामध्ये आपण काय काय ऐकलं बघा. मी पहिल्या स्कंधाचं वर्णन केलंच नाही, तिथून पुढचं केलं का?
कारण की पहिला स्कंद तुम्ही ऐकलेला आहे, मग मला तुमच्याकडून आता ऐकायचं आहे. त्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी एक एक करून सांगायचं. देणार उत्तर सगळे? काय ऐकलं आपण पहिल्या स्कंधामध्ये? बघा, खूप सुंदर हा स्कंध होता, ज्यामध्ये अधिकार वर्णन आलेलं आहे. कोण कोणाचा कसा अधिकार आहे बघा. 3 अधिकार वर्णन केलेले आहेत श्रीमद भागवताचे. 3 अधिकार. सगळ्यात पहिला जे अधिकारातही 3 असतात ना, एक म्हणजे फार उत्तम प्रतीचा अधिकार, दुसरा मध्यम लेवलचा असतो ना, आणि नंतर कनिष्ठ अधिकार. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असे 3 अधिकार असतात. तर या 3 अधिकारांचे 3 उदाहरणं आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर जे कनिष्ठ अधिकार आहेत त्या कनिष्ठ अधिकारामध्ये उदाहरण देतात ते म्हणजे कोण? ते सांगतात की श्री सूतजी महाराज. आणि त्या ठिकाणी कथा ऐकणारे कोण? सूतजी महाराजांकडून कोण कथा ऐकताय? शौनक महाराज. शौनक आदी 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये समोर बसलेले आहेत आणि त्यांना कथा सांगत आहेत. कोण? हे सूतजी महाराज. यांचा जो अधिकार आहे तो कनिष्ठ आहे. बघा, तुम्ही म्हणणार कसं काय हो कनिष्ठ, असं कसं म्हणता तुम्ही? सूतजी महाराजांचा अधिकार कनिष्ठ? तसं नाहीये. या ठिकाणी सूतजी महाराज आपल्यामध्ये उत्तम आहेत, ते शौनकजी महाराज आपल्यामध्ये परम उत्तम आहेत. परंतु या कथेचं जे नियोजन आहे, कशा करता केलं जातं, याचं जे उद्देश आहे, त्या उद्देशावरून ठरेल की इथे अधिकार कोणता आहे, उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे. बघा आता इथे कथा कशी होत होती. नैमिषारण्यामध्ये यज्ञ चालला होता. 1000 वर्षापर्यंत चाललेल्या यज्ञामध्ये यज्ञाचं अंग म्हणून त्या ठिकाणी भागवत कथा ऐकवली जात होती. म्हणून या ठिकाणी कथा मुख्य नाहीये, मुख्य काय आहे? यज्ञ. मग यज्ञाचं अंग म्हणून कथा आहे. जर कथा मुख्य असती तर याचा अधिकार उत्तम असता, परंतु कथा मुख्य नसून यज्ञ मुख्य असल्या कारणानं हा कथेचा त्या ठिकाणी अधिकार जो आहे मग कनिष्ठ झाला, सांगण्याचा आणि ऐकणाऱ्याचा. म्हणजे ते व्यक्तिगत अधिकारी महात्म्य आहेत, परंतु उद्देश जे आहे ते कनिष्ठ आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलं या स्कंधामध्ये आपण ऐकलंय. भगवान वेदव्यास आणि देवर्षी नारदजी महाराज. बघा, वेदव्यास आणि नारदजी महाराज हे उत्तम नाही तर मध्यम अधिकारामध्ये येतात बरं का. कनिष्ठही नाही, उत्तमही नाही, मध्यम मध्ये. आपण म्हणणार बघा, देवर्षी नारदजी महाराज यांच्यापेक्षा मोठी भक्ती कोणाकडे पाहू शकतो का आपण? या भक्तीचे आचार्य आहेत ते स्वतः भक्ती करतात आणि दुसऱ्यालाही भक्ती शिकवतात. त्रैलोक्यामध्ये आज ज्या ज्या माणसाकडे भक्ती आहे ना, ती नारद महाराजांनी दिलेली आहे. मग तुम्ही यांना मध्यम अधिकारी का म्हटलं? तर इथे असेच आहे. यांचं जे उद्देश होतं कथेचं ते फार श्रेष्ठ होतं. श्रेष्ठच आहे. बघा काय होतं उद्देश आहे का लक्षात? जेव्हा त्या ठिकाणी भगवान वेदव्यास जे आहेत असंतुष्ट अवस्थेमध्ये होते, त्यांना संतोष नव्हता. म्हणतात की मी सगळे ग्रंथ लिहिले, 17 पुराण लिहिले, महाभारत लिहिला, त्यानंतर जे 4 वेद आहेत त्या 4ही वेदांना एका वेदाला 4 भागामध्ये विभक्त केलं. एवढं सगळं करूनही आज मला आनंद नाही, संतोष मिळाला नाही, मी काहीतरी केलं असं मला वाटलंच नाही. मग काय करायचं? असा असंतुष्ट जो आहे त्याला दूर करण्याकरता देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी वेदव्यासांना चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि म्हटले 4 श्लोकाच्या भागवताला मोठं करा महाराज, मग तुम्हाला संतुष्टी मिळेल. आणि तसंच झालं. हे भागवत एवढं मोठं झालं आणि वेदव्यासांना आनंद मिळाला, संतोष मिळाला. मग ही भागवत कथा सांगण्याची आणि ऐकण्याचं जे उद्देश होतं ते काय होतं? संतोष मिळवणं, असंतुष्टी दूर करणं. हा, जनहिताकरता केलं त्यांनी, फार मोठं कर्तव्य, फार मोठं काम आहे. तरीही एक आणखी कर्तव्य असतं, त्याच्यापेक्षा हे मोठं नाहीये. काय आहे ते? म्हणतात अत्यंत उत्तम अधिकारामध्ये येतात ते म्हणजे भगवान श्री शुकदेवजी महाराज आणि श्रोता रूपामध्ये बसलेला राजा परीक्षित यांचं जे उदाहरण आहे ते अत्यंत उत्तम अधिकारामध्ये का म्हणाले? बघा इथे काय उद्देश आहे कथेचा? कथा ऐकण्याचा उद्देश काय आहे? भगवान शुकदेवजी महाराज आले, अनायासे कथा सांगायला लागले आणि राजा परीक्षित काय पाहिजे होतं? काय लक्षात येतं तुम्हाला? 7 दिवसामध्ये मला मोक्ष पाहिजे आहे. बघा, मोक्षापेक्षा मोठा उद्देश आणखी काही असू शकत नाही. मोक्ष ही वेदांत शास्त्राचा परम उद्देश, परम लक्ष्य आहे. आणि या ठिकाणी मला मोक्ष हवा
आहे, मला दुसरं काही नको, ना मला संतुष्टी हवी आहे, ना मला प्रसन्नता, मला एकमेव मोक्षही पाहिजे आहे. आणि त्या मोक्षामध्येच प्रसन्नताही आली आणि संतुष्टीही आली. त्याच्यामुळे मला मोक्ष हवा आहे, तोही कधी अत्यंत उत्तम अधिकारामध्ये. बघा, मोक्षाचे 3 अधिकारी असतात. म्हणजे मला मोक्ष पाहिजे, मोक्ष कुणाला नकोय? सगळ्यांना पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला किती पाहिजे? हा, पावशेर, अर्धा किलो, हा 4 किलो पाहिजे. मागच्यानं थोडं जास्त पाहिजे. मोक्ष किती पाहिजे? सगळ्यांना मोक्ष पाहिजे आहे, परंतु आपण मोक्ष म्हणता येणार नाही. आपल्याला विचारलं, तुला मोक्ष पाहिजे का? तुम्ही देतात काय? कुठे देत असतील तर आम्हाला घ्यायला काही हरकत, फुकटमध्ये मिळालं काय जाते आपलं. परंतु ह्याला मुमुक्षा म्हणता येणार नाही. मोक्षाचे 3 अधिकारी असतात. तसंच एकदम कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तर कनिष्ठ अधिकारामध्ये काय असतं? हा, मोक्ष मिळाला पाहिजे बरं का, मग त्याच्याकरता चांगले कर्म करावे लागतील, म्हणून कर्म करतो तो. परंतु त्याची जी गती आहे ती फार कासवासारखी आहे. मग आज नाही, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तरी मिळेल ना. म्हणजे अशा प्रकारची मोक्षाची इच्छा असणं म्हणजे कनिष्ठ अधिकारी आहे. पण इच्छा आहे, मग इच्छेपोटी तो करतो सुद्धा. आणि मध्यम अधिकारी आहे, हो मला मोक्ष मिळायला पाहिजे, पुढच्या जन्मात नाही, मला याच जन्मात मोक्ष मिळायला पाहिजे. तर मग तो जो अधिकारी आहे तो मध्यम आहे. मध्यम. मग तुम्ही म्हणाल उत्तम कोण आहे? तर म्हणा मोक्ष पाहिजे, या जन्मात नाही, उद्या नाही, आता नाही, मला आता लगेचच्या लगे याच क्षणाला पाहिजे, याच क्षणाला मला मोक्ष पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त मी राहू शकत नाही. अशा प्रकारे अत्यंत तीव्र मुमुक्षा जेव्हा येते तेव्हा हे श्रीमद भागवत सत्संग श्रवण केल्यानंतर त्याला लगेच मोक्ष मिळून जातो. ते म्हणजे राजा परीक्षित आहे. मग मोक्षापेक्षा मोठा उद्देश काय आहे? ते उद्देश इथे असल्या कारणाने हे उत्तम अधिकारी आहेत. मला मोक्ष पाहिजे आहे, परम उत्सुकता. जसं बघा, एखादा माणूस आहे बरं का, त्याला काय केलं, तुमच्या घरासमोर, दारासमोर ते हौद असतो ना पाण्याचा, पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही त्याला असं त्याला मानेला धरलं पाठीमागून आणि जोरात त्याच्यामध्ये बुडवलं आणि बुडवून ठेवलं, मग काय होईल? हा, मरेत नाही, तुम्ही मारणार नाही, नाही तर जेलला जायचं का? मग काय करणार? परीक्षा घेते, काय करता तुम्ही? तो माणूस काय करेल बरं? त्याची काय स्थिती होईल ना? त्याला तुम्ही अरे नाही थांब तू पाण्यामध्ये, एखाद मिनिटभर थांब, 2 मिनिटं थांब, तू परीक्षा आहे तुझी, 2च मिनिटं फक्त थांब, तुला मी 1 करोड रुपये देईल. तो काय म्हणेल? बरं जाऊ दे, 1 करोड मध्ये भागत नाही, 10. काय म्हणेल? 10 करोड? अरे कशाला पाहिजे ते तुझे तू ठेव, तुला काय पाहिजे ते उलट मी तुला देतो, पण तू मला पहिलं इथून सोड. काय पाहिजे मला? 10 करोड रुपये नको, मला एक श्वास पाहिजे. मला सांगा, मग आता ते 10 करोड रुपये जास्त मूल्यवान आहेत की एक श्वास? हा, म्हणजे आपल्याकडे किती करोडची प्रॉपर्टी आहे? श्वास घेतोय ना आपण, जिवंत आहोत ना, विनामूल्य फुकट मध्ये मिळालेली ही प्रॉपर्टी आहे. याला जपून ठेवायचं तर आपण ती जी प्रॉपर्टी जी काही कामाची नाही तिच्या मागे लागतो असं. मग अशा प्रकारे हे मोक्ष आहे. जसं त्या माणसाला सगळ्या वस्तू, सगळे भोग तुच्छ होते, केवळ श्वास घेणंही त्याच्याकरता महत्वाचं होतं, त्या प्रकारे जीवनामध्ये मला भगवान परमात्माही मिळावा, दुसरं काही नको, आणि आत्ताच मिळावं, याच क्षणी मिळावा, अशा प्रकारे एवढी तीव्र मुमुक्षा मनामध्ये, अंतःकरणामध्ये जेव्हा प्रकट होईल त्याला म्हणायचं मुमुक्षत्व. आणि हे मुमुक्षत्व राजाकडे होतं, म्हणून त्या ठिकाणी त्याला सहज अनायासे राजा परीक्षिताला उपदेश मिळाला, मोक्षही मिळाला. अशा प्रकारे हे 3 अधिकारी आहेत. आणि या 3ही अधिकाराचं वर्णन कुठे पाहिलं आपण? या पहिल्या स्कंधामध्ये. म्हणून याला काय म्हणायचं? अधिकारी स्कंध. बघा, थोडासा वेळ तुमचा घेतला तर चालेल का? 5 मिनिटात उरकून टाकू. कारण अशी समस्या आहे की उद्यापासून आपला सत्संग काही काळाकरता स्थगित राहील. उद्या बाहेर कार्यक्रमाला जायचा असल्या कारणाने एक 4-5 दिवस तिकडे आहे कार्यक्रम, त्याच्यामुळे, आणि बाहेर मध्य प्रदेशात जायचं, त्याच्यामुळे थोडे 5-6 दिवस म्हणता माहित नाही, तुम्ही वारीला निघून गेले तर मग कधी सुरू होईल याची तुम्हाला सर्वांना सूचना मिळेल. त्याच्याकडे थोडे 5 मिनिट आज घेतलं तर चालेल ना? हा विषय संपवून टाकू. तुम्ही म्हणाल विषय संपवून टाकू.
तर काय आहे अधिकार स्कंद बघा. पहिला जो स्कंद आहे त्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायापासून तर 19व्या अध्यायापर्यंत थोडं थोडं वर्णन करू. बघा पहिल्या अध्यायामध्ये आपण त्या ठिकाणी वर्णन केलं होतं सत्यम परम धीमहि. हा जो ग्रंथ आहे तो वेदांत परक आहे. वेदांताचे 3 लक्षणं असतात ज्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान याचं व्यवस्थित प्रकारे चिंतन केलं जातं. तो वेदांत परक ग्रंथ आहे. कर्म करून अंतःकरण शुद्ध होतं, उपासना करून शुद्ध झालेलं अंतःकरण स्थिर होतं आणि ज्ञान प्रदान केल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो. अशा प्रकारे मोक्षाचं जे परम उद्देश आहे ते मिळवण्याकरता या प्रकारे ही जी प्रक्रिया आहे या पायऱ्याला चढून चढून पुढे जावं लागतं. मग वेदांत ग्रंथामध्ये याचं वर्णन असतं. तसंच ह्या जो पहिला स्कंद आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं सत्यम परम धीमहि. जसं पहिलं मंगलाचरण आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये परब्रह्म परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि कर्म, उपासना, ज्ञान याच्या पूर्वक जे मिळवलं जातं अशा प्रकारे हे सगळं तत्व रहस्य जे आहे ते वेदांत चिंतनामध्ये येतं. म्हणून या ठिकाणी सांगितलंय की जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये अंतःकरण शुद्ध होण्याकरता उपाय दिलेला आहे. त्यानंतर दुसरा अध्याय जो आहे बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन दिलेलं आहे काय, एकाग्र करायचे अंतःकरणाला, एकनिष्ठता. पहिला, दुसरा, तिसरा 3 भाग केलेले त्याला. 1 ते 3 अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे अंतःकरण एकाग्र करण्याकरता. व्यासदेवांची पण असंतुष्टी आहे तिथे. मग अशा प्रकारे या 3 अध्यायामध्ये वर्णन केलं. त्यानंतर 4था, 5वा आणि 6वा या 3 अध्यायामध्ये त्या चित्ताला एकाग्र करण्याचा उपाय दिलाय आणि 7व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानाचा उपदेश केला. वेदांताचा तो अधिकार आहे. मग ते कसं बघा, इथून वर्णन केलंय 6व्या अध्यायापर्यंत झालं. मग 7वा जो अध्याय येतो या 7व्या अध्यायामध्ये षट संपत्तीचं वर्णन केलंय. बघा अधिकार असतो ना, अधिकार कशाचा असतो, वेदांतामध्ये पण अधिकार आहे. 4 प्रकारे. एक अधिकार असण्याकरता 4 प्रकारच्या गोष्टी लागतात. साधना चतुष्टय ज्याला म्हणतात. एक विवेक, दुसरा वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत वेदांताचा अधिकारी बनण्याकरता. मग विवेक काय आहे, सत्य असत्याला जाणून घेणं, नित्य अनित्य वस्तू जो आहे, नित्य आणि अनित्य या दोन्ही गोष्टीला दूर करून जे नित्य आहे त्याला ग्रहण करणं, अनित्याला त्याग करून त्या ठिकाणी स्वस्वरूपामध्ये लीन राहणं हा विवेक आहे. आणि या विवेकाचं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. जसं 7व्या अध्यायापासून बघा आपल्याला ज्ञान त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं ज्ञानपरक जे प्रकरण चाललेलं याच्यामध्ये पाहायला मिळेल विवेक केलेला आहे. अश्वत्थाम्याचं मर्दन केलंय इथे 7व्या अध्यायापासून. अश्वत्थाम्याने काय केलं होतं, द्रौपदीच्या 5ही पुत्रांची हत्या केली होती आणि हत्या केल्यानंतरही तो सुधारला नाही बरं का. तिथे उदाहरण येतं की भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला रथामध्ये घेऊन अश्वत्थाम्याचं मर्दन करण्याकरता गेले. जेव्हा त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला पकडून आणत होते भगवान म्हटले तू कुठे घेऊन चालला. अर्जुनाला म्हणाले अर्जुना याला मारून टाक, भगवंताची आज्ञा आहे. तरीही त्या ठिकाणी अर्जुनाने मारलं नाही. का बरं, त्याला माहिती भगवान परीक्षा घेत आहेत. ते म्हणाले मारून टाक म्हणजे काय लगेच मारायचं नाही. अर्जुनाने तर्क दिला देवा हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणच आहे, गुरुपुत्र आहे, त्याच्यामुळे याला कसं मारायचं. हा ब्राह्मण असून अपराधी असूनही ब्राह्मण असल्या कारणाने त्याला मारू शकत नाही. म्हणून याला काय करायचं, द्रौपदीचा अपराधी असल्या कारणाने तिच्या जवळच घेऊन जाऊ. द्रौपदीकडे आणलं. पण द्रौपदीचे बघा प्रणाम केला त्या ब्राह्मणाला ज्याने की 5 पुत्र मारलेत तिचे. तर ते समोर पडलेले धड आहेत, रक्तबंबाळ झालेलं शिबिर आहे. या अवस्थेमध्ये ती रडता रडता द्रौपदी उठते आणि अश्वत्थाम्याला प्रणाम करते. वरून काय म्हणते, मुच्छताम सोडा. बघा एवढं दुःख झालं तरी विवेक आहे जागेवर, हरवला नाहीये विवेक. यातून लक्षामध्ये येतं की द्रौपदी जी आहे ती विवेकाचं उदाहरण इथे. अनेक जे 6 तर्क दिले ना, गुरुपुत्र आहे, ब्राह्मण आहे, अनेक प्रकारचे तर्क देऊन द्रौपदीने सांगितलं की याला सोडून द्या. अशा प्रकारे इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे 8व्या अध्यायामध्ये बघा भगवान परमात्मा जेव्हा निघाले होते द्वारकेला, जाताना पाहिलं तर त्या ठिकाणी उत्तरा जी आहे धावत धावत आली की देवा पाही पाही महायोगिनी, हे योगी, हे महायोगीन माझी रक्षा करा.
माझ्या गर्भामध्ये जे शिशु पाळतोय त्याची रक्षा करा. कारण की उत्तरेला माहित होतं की भगवान परमेश्वराशिवाय माझा तारणहार कोणीच नाही याचा विवेक केला होता, म्हणून त्या ठिकाणी उत्तरेचं उदाहरण आहे. त्याचबरोबर कुंतीने देवाची किती सुंदर स्तुती केली बरं, आहे तुमच्या लक्षात? एवढी सुंदर स्तुती केली आहे, त्याच्यामधून हेच लक्षात येतं की कुंतीलाही सारासाराचं ज्ञान होतं, विवेक बुद्धी होती. अनेक दुःखांना ग्रहण करून सुद्धा बुद्धी हरवली नव्हती. नाहीतर दुःखाचे आघात सहन करून करून आपली बुद्धी अगदी पूर्ण कामातून निघून जाते. आपण म्हणतो ना, पागल झाला तो माणूस, त्यांनी आयुष्यात फार सोसलं मग पागल झाला शेवटी. परंतु कुंती मातेची बुद्धी जागी होती. कुंती माता म्हणते, हे देवा तुम्ही सर्वस्व आहात. अशा प्रकारे ती स्तुती ऐकली. त्यानंतर 9व्या अध्यायामध्ये भीष्म महाराजांची स्तुती आहे. भीष्म महाराज किती वैराग्यवान व्यक्ती बघा, वैराग्य ज्याच्याकडे आहे तोच व्यक्ती अभय असू शकतो. एवढ्या रणांगणावर एकटे ते शरशय्येवर पडले, निरंतर मृत्यूची वाट पाहून भगवंताचं चिंतन करतात. असे वैराग्यवान स्थितप्रज्ञ महात्मे ते भीष्म पितामह, त्यांचं इथे उदाहरण आहे 9व्या अध्यायामध्ये. त्यानंतर 10म अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे की बघा, 10म आणि 11 अध्याय त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये काय चाललेलं आहे. भगवान परमात्मा हस्तिनापूर सोडून द्वारकेला गेले, तर हस्तिनापुरामधले सगळे लोक, हस्तिनापुरापासून द्वारकेपर्यंत जाताना रस्त्याला मिळणारे लोक आणि द्वारकेला पोहोचल्यानंतर तिथले लोक, सगळेच्या सगळे अंतःकरणामध्ये भगवंताचे फक्त काय, सर्वांच्या अंतःकरणात भक्ती भरलेली आहे, परमेश्वराविषयी केवळ प्रेम पाहायला मिळाले. मग अशा प्रकारे विवेक, वैराग्य यांच्या अंतःकरणातही वैराग्य आहे. भीष्म पितामहांच्याकडे जे वैराग्य ते परा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. यांच्याकडे परानी परंतु अपरा वैराग्य तर नक्कीच आहे. देवाविषयी अनेक प्रकारे हे प्रेम व्यक्त करतात. 12व्या अध्यायामध्ये परीक्षित राजाचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 13व्या अध्यायामध्ये वर्णन केले बघा, विदुर महाराजांनी उपदेश केला. धृतराष्ट्र अत्यंत लाचारी माणूस, त्याला म्हणाले, रे काय कळतं की नाही, अजूनही लाज वाटत नाही, कुत्र्यासारखी रोटी तोडतो, भीमाने तुकडा टाकायचा आणि याने खायचा, मग काय झालं, कुत्र्याची रोटी नाही का, म्हणून काय करताय, निघा निघा. मग षटसंपत्ती इथे पाहायला मिळते. जेव्हा धृतराष्ट्र वनामध्ये गेला, अंतःकरण स्थिर केलं, इंद्रिय स्थिर केले, दमन केलं इंद्रियांवर, मनावर त्या ठिकाणी संयम मिळवला आणि संपूर्ण अंतःकरण एकाग्र करून परमेश्वराच्या चरणी लीन केलं. हे षटसंपत्ती या ठिकाणी पाहायला मिळते. शम, दम, उपरम, तितिक्षा अशा प्रकारे. त्यानंतर श्रद्धा पाहायला मिळते बघा, युधिष्ठिर आणि अर्जुनाचा संवाद आहे. जेव्हा अर्जुन त्या ठिकाणी द्वारकेतून परतला होता भगवंताची बातमी घेऊन, भगवंत राहिले नाही, जसं युधिष्ठिराने ऐकलं सगळं काही त्याग केलं. कारण की भगवंताविषयी एवढं प्रेम आहे, एवढी श्रद्धा आहे की देवा तू राहत नाही तर आम्ही पण चाललो. आपण म्हणतो ना, महाराज तुम्ही गेले मग तुमच्याशिवाय आम्ही कसं जगू, कसं जगू, कसं जगू म्हणून तोपर्यंत म्हणतात. पण ते लोक जास्त चांगलं जगतात. जे मेलेले ते मेले, आम्ही काय मरायचं का त्यांच्या मागे, म्हणायला असतं ते आम्ही कसं जगू. म्हणजे मी काय ऐकलं नाही, पण ते सांगतात लोक म्हणतात ना, आम्ही कसं तुम्ही अनाथ केलं, वाऱ्यावर सोडलं वगैरे वगैरे, पण जगतात की नाही. सगळ्यांचे कुणी ना कुणी गेलेले असतात, सगळे असंच गाणं गातात आणि शेवटी एवढं चांगलं जगतात. त्यांना म्हणायचं फक्त जाऊन, तुम्ही काय म्हणले होते त्यावेळेस, आम्ही जगणार नाही, आम्ही कसं जगायचं. म्हणजे हे फक्त बोलायला नाही. इथे बघा, भगवान परमात्मा गेले तर हे युधिष्ठिर महाराज म्हटले, आता भगवंताशिवाय जगणं शक्य नाही. तत्काळ त्या ठिकाणी राजा परीक्षिताला राज्य देऊन टाकलं, म्हणजे नातवाला सांभाळतो होता आणि सगळे निघाले स्वर्गारोहिणी यात्रेला. त्यानंतर त्यांनी लक्ष गाठलं, किती गाठलं, कसं गाठलं, त्यांना कसं समाधान मिळालं, ही गोष्ट पुढची आहे. त्यामध्ये जसं 15व्या अध्यायातही आहे की स्वर्गारोहिणीची यात्रा केली. शेवटी तर युधिष्ठिर महाराज एकटेच उरले होते नाही का, त्यांच्यासोबत श्वान होता, तेवढेच राहिले होते. तर त्यांची जी संतुष्टी आहे त्याचं वर्णन आहे 15वा अध्याय. त्यानंतर 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये राजा परीक्षिताची दिग्विजय यात्रा वर्णन केलेली आहे, जिथे की त्या ठिकाणी गोमाता आणि बैलाचं जे वर्णन केलं, 2-3 दिवस ऐकलं, थोडं लक्षात असेल तर आठवा, काही ते सांगू नको. मग ते जे वर्णन केलेलं आहे ते 16वा आणि 17वा अध्यायामध्ये. आणि 18वा अध्याय जो आहे, ज्या ठिकाणी राजाने काय केलं होतं, ऋषींच्या गळ्यात साप टाकला, त्याच्या बदल्यात शाप मिळाला, सापाच्या बदल्यात साप मिळाला. आणि मग त्याच्यात म्हणजे बघा, शाप मिळाला आणि त्या शापामध्ये पण काय होता, साप होता. म्हणजे साप टाकल्याचं केवढं मोठं फळ भेटलं. तर राजा म्हणजे पश्चाताप आला, हो काय केलं मी हे. मग त्या पश्चातापाच्या ग्लानीमध्ये
सगळ्याचा त्याग केला, वैराग्य धारण केलं आणि मला आत्ताच मोक्ष पाहिजे, ही मुमुक्षा म्हणजे विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मोक्षत्व अशा प्रकारे साधना चतुष्टय युक्त असलेलं हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. मग अशा प्रकारे मला मोक्ष हवा आहे अशी मुमुक्षा उत्पन्न झाली 18व्या अध्यायामध्ये. आणि ही मुमुक्षा जशी उत्पन्न झाली, परमात्मा कृपा करतात आणि गुरुला आपल्याकडे पाठवून देतात, म्हणजे जा. कारण भगवंताचे हे सगळे कोण आहेत? गुरु जे आहेत ते साक्षात देवाचे पार्षद आहेत, म्हणजे देवाचे जवळचे, एकदम जवळचे सेवेकरी आपले गुरु जे आहेत ना. विश्वास ठेवा अंतःकरणामध्ये. मला तर पूर्ण विश्वास आहे की मला मिळालेले जे गुरु आहेत ते साक्षात भगवंताचे सेवेकरी, अत्यंत घनिष्ठ, त्यांचे पार्षद आहेत आणि ते आपल्याला देवाने धाडलेत की जा याचं रक्षण कर. हा, ते माझ्याच करता आलेत या विश्वामध्ये, ते अवतार घेऊन ते मला उद्धार करण्याकरताच आले. हा विश्वास मनामध्ये दृढ असला पाहिजे की देवाने यांना पाठवले की हा जीव आहे, दुबळा आहे, याला उद्धारून आणा. हा विश्वास असला पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा असतो की देव मला माझं रक्षण करणार आहे, तेव्हा शुकदेव महाराजांसारखे महामुनी कुणीतरी आपल्या जीवनामध्ये येतात, उपदेश देतात आणि शेवटी भागवताच्या शेवटी मोक्ष मिळतो. पण तो मोक्ष आपल्याला मिळाला 1-1.5 वर्ष बाकी, बरं का. अजून राजाला कथा ऐकायची ना. कथा ऐकल्याशिवाय मोक्ष नाही, म्हणून तुम्ही लगेच झोपू नका. म्हणजे 2 प्रकारची झोप असते. एक झोप अशी असते की सकाळी उठतं माणूस, आणि एक झोप अशी आहे की मग संपलं, मग तिथे उठायचं वगैरे काही नसतं, कायमचं झोपून जाता. मग दोन्ही झोप नकोय आपल्याला जोपर्यंत भागवत होत नाही. मधूनच गेलं तर मग अर्धा मोक्ष मिळेल ना. आणि ही झोपही नको, कारण झोप जर आली तर मग हे अर्ध ज्ञान कानावर पडते, त्यामुळे ते कानावर पडते म्हणून कान पवित्र होत आहे, पण ते आत कुठे जाते. त्याच्यामुळे दोन्ही झोप अगदी जागे ठेवा. देवाला प्रार्थना करा की देवा तेवढं तरी जगवा मला, नाही का. बाकी नंतर मेलं तरी चालेल, तोपर्यंत राहावं, चांगलं राहावं. अशा प्रकारे आज तुमचा भरपूर वेळ घेतला, त्याबद्दल थोडीशी क्षमा मागू. आणि झालेली जी सेवा आहे ती परमेश्वराच्या चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण